फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणाचाच एक पदार्थ आणि तो म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे। या आधीच्या व्हिडिओमध्येही आपण सांडग्याची रेसिपी बनवलेली आहे। त्यामध्ये मिक्स डाळी भाजून त्यांना दळून आणून आपण सांडगे बनवलेले होते। या व्हिडिओमध्ये आपण सर्व डाळी भिजवून सांडग्याची रेसिपी बनवणार आहोत। मिक्स डाळींचे सांडगे बनवण्यासाठी आपण इथं एक मोठी वाटी मटकीची डाळ, एक मोठी वाटी चना डाळ, एक वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। या सर्व डाळी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी घालून एक झाकण ठेवून देऊ आणि आता डाळी रात्रभर भिजू द्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डाळीतील पाणी काढून घेऊ। सर्व डाळी इथे छान भिजलेल्या आहेत। आता इथे आपण सर्व डाळी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन एका चाळणीवरती पाणी निथळायला ठेवून देऊ। डाळीतील सर्व पाणी निथळून झाल्यानंतर आता आपण ही डाळ मिक्सरमधून वाटून घेऊ। 3 ते 4 चमचे डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी न घालता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। गरज वाटत असल्यास चमचाभर पाणी घातलं तरीही चालेल। सांडगे बनवण्यासाठी खूप बारीक अशी डाळ इथं आपल्याला वाटून घ्यायची नाही। अशा पद्धतीने हलकसं रवाळ असं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून आपण इथं सर्व डाळींचं मिश्रण अशा पद्धतीने बारीक करून घेऊ। सांडगे बनवण्यासाठी पाणी न घालता वाटून घेतलेल्या डाळीची अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। वाटलेल्या या मिश्रणामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। भांडं पूर्णपणे भरलं असल्यामुळे आपल्याला यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करता येणार नाहीत, म्हणून आपण हे मिश्रण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात घेऊ। उरलेल्या शेवटच्या बॅचमध्ये डाळीसोबत आपण इथं अर्धी वाटी लसूण आणि 3 चमचे जिरे घालू। आधी वाटून घेतलेल्या डाळीप्रमाणेच हेही मिश्रण रवाळसर असंच वाटून घेऊ। सर्व डाळींचं मिश्रण वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करू। यामध्ये 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालू। सोबतच 1 चमचा धने पावडर आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू। लाल मिरची पावडर इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं सांडगे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे। आता आपण याचे सांडगे बनवायला घेऊ। एका प्लास्टिकच्या शीटवरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सांडगे पाडून घेऊ। बोटांची जळजळ होत असल्यास आपण इथं पायपिंग बॅगच्या साहाय्यानेही सांडगे पाडू शकतो। अशा प्रकारची एक पायपिंग बॅग घेऊन तिला सरळ कट करण्यापेक्षा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करू। कट करून घेतलेली पायपिंग बॅग ग्लासात ठेवून यामध्ये आपण सांडग्याचं मिश्रण भरू। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सांडग्याचं मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरून झालं की आता आपण पायपिंग बॅगच्या साहाय्याने सांडगे पाडू। पायपिंग बॅगचं टोक त्रिकोणी शेपमध्ये कट केल्यामुळे थोडाफार सांडग्यांचा आकार येतो, पण यामुळे बोटांची जळजळ होणार नाही आणि शिवाय सांडगेही भरभर होतात। अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे बनवून घेऊ। सर्व सांडगे बनवून झाल्यानंतर 2 दिवसांच्या कडक उन्हामध्ये सांडगे चांगले सुकवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बनवलेले सांडगे वर्षभर छान टिकतात। मग माझी ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।